शेतकरी मित्रांनो, शासन हे दरवर्षी पेरणीपूर्व बियाणे हे वाटप करत असतं. हेच आता 2026 या हंगामासाठी जे आहे ते बियाणं वाटप, खरीप हंगामासाठी बियाणं वाटप हे चालू झालेलं आहे. नेमकं त्याचा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, कसं बियाणे मिळेल, किती मिळेल आणि तुम्हाला मोबाईलवरून अगदी घरबसल्या कशा पद्धतीने अर्ज करता येईल याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. अर्ज कशा पद्धतीत करायचा ती सुद्धा माहिती देणार आहे आणि अर्ज कोण करू शकतं, याचा लाभ कसा मिळेल याची संपूर्ण माहिती देणार. तत्पूर्वी महायोजना दूतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि फेसबुक किंवा इंस्टाग्रामला व्हिडिओ बघत असाल तर तिथे मला फॉलो करून ठेवा. बघा, महाडीबीटीवर अनेक योजना आहेत, त्याच्यामध्ये तुमचा कधी नंबर लागतो कधी लागत नाही, परंतु बियाणे वाटप अशी एक योजना आहे. यामध्ये तुम्ही प्रथम अर्ज करत असाल तर 100% तुम्हाला बियाणं मिळतंच, कारण हे मागील बऱ्याच वर्षापासून आम्ही करत येतोय. ज्यांनी प्रथम अर्ज भरलेला आहे त्याला त्या ठिकाणी बियाणं 100% नाही 101% मिळतंच. 1 हेक्टरपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी बियाणं मिळू शकतं. आता पुढे किती मिळणार आहे, काय मिळणार आहे आपण पाहणारच आहोत. आणि आता याची तारीख जी आहे ते मेच्या 15 तारीखपर्यंत शेवटची तारीख असणार आहे, म्हणून तुम्ही अर्ज करून घ्या. चला तर बघूयात की हा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे. बघा, शासनाची जी काही वेबसाईट आहे महाडीबीटी फार्मर पोर्टल, यावर आपल्याला यायचं आहे. या ठिकाणी आपल्याला नवीन नियमानुसार फार्मर आयडी असणं आवश्यक आहे, म्हणजेच आता आपल्याला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट वगैरे लागत नाही. इथे आपला फार्मर आयडी करून टाकून जे आहे ते OTP तुम्हाला पाठवायचा आहे. OTP पाठवल्यानंतर जो फार्मर आयडीची लिंक, जे काय ॲग्रिस्टेक कार्ड आहे त्याच्याशी लिंक मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर OTP जातो आणि OTP टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक इंटरफेस या ठिकाणावर दिसू लागेल. आता ज्याची प्रोफाईल पूर्ण नसेल त्यांनी प्रोफाईल पूर्ण करून घ्यायची आहे आणि तुम्हाला अर्ज करायचा असल्यास घटकासाठी अर्ज करा या पर्यायाचा तुम्हाला त्या ठिकाणी निवड करायचा आहे. त्यानंतर जे आहे तर तुम्हाला प्रत्येक जे आहेत महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या बाबी आहेत या ठिकाणी दाखवल्या जातील. कृषी यांत्रिकीकरण असो, सिंचन साधने व सुविधा, बियाणे वितरण प्रात्यक्षिक, फॅलेक्सी घटक, औषधे आणि खते, फलोत्पादन, सौर कुंपण, ह्या सगळ्या योजना आपल्याला या ठिकाणी दिसतील. तर आपल्याला या ठिकाणी बियाणे वितरण प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते या बाबीचा आपल्याला या ठिकाणावर निवड करायचा आहे. बाबी निवडा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही हे आहे पत्ता वगैरे, हे तुमचा गाव, तालुका हे या ठिकाणी दिसेल. तुम्हाला इकडे सर्वेचा जे काही आहे तुमचा फार्मर आयडी जेवढ्या गटात असेल तर तेवढं इथं तुम्हाला या ठिकाणी दिसू लागेल. ज्याच्यात तुम्हाला हे करायचंय तिथे तुम्हाला ते फार्मर आयडी निवडायचं आहे. त्या ठिकाणी तुमचं क्षेत्र किती आहे, त्याच्यामध्ये किती आर आहे ते त्या ठिकाणावर तिथे दिसू लागेल. आता पुढे तुमचं सर्वे नंबर वगैरे, सब सर्वे नंबर इथे असेल. हंगाम निवडायचा आहे तुम्हाला, खरीप हंगाम. त्याच्यानंतर घटक निवडायचा आहे, काय प्रमाणित बियाणे वितरण हा घटक तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. पिकाचा प्रकार, आता गळीत धान्य इथं दिलेलं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. आता पीक निवडायचं. बघा, याच्यामध्ये तुम्हाला कराळ, तीळ, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन या सर्व पिकासाठी या ठिकाणावर मिळतं. तुम्हाला सोयाबीनची तुम्ही या ठिकाणी निवड करू शकता. सोयाबीन बियाणं हे मिळतं, त्याच्यामुळं आपण सोयाबीन ही निवड करू शकता. आता इथे सर्वात एक महत्त्वाची बाब आहे, हे लक्षात घ्यायचं. तुमच्या गटामध्ये 60 आर जमीन आहे. आता बियाणं 1 हेक्टरपर्यंत मिळतं. 60 आर जमीन आहे तर या ठिकाणावर तुम्हाला क्षेत्र टाकताना 60 आर तुम्ही क्षेत्र टाकू नका. याच्यामध्ये एकतर तुम्ही कमी क्षेत्र या ठिकाणावर टाकायचं आहे. तुम्हाला पूर्ण जमीन या ठिकाणावर भरायची नाहीये. म्हणजे जे आहे तर आता बघू शकता इथं मी 55 आर जमीन टाकली. त्याच्यानंतर बियाणे किती मिळणार आहे, या ठिकाणी 41 किलो हे बियाणे मिळत आहे. आता या ठिकाणी आणखीन एक मजेशीर बाब आहे. त्या जे बॅगी आहेत त्या बॅगी एक 45 किलोच्या 15 किलोच्या बॅगी असू शकतात किंवा 30 किलोच्या बॅगी असू शकतात. या ठिकाणी तुम्ही याला मॅनेज करा. म्हणजे काय होतं की बुवा, आता हे मी एवढं टाकलं, मला 41 किलो बियाणं मिळणार आहे, परंतु इथे एक तर 30 किलो देणार ते किंवा मग एक कमी देणार. मग या ठिकाणी आपण थोडंफार कमी जास्त करून त्या रेंजमध्ये तुम्ही आणू शकता तिथं. आता मला म्हणजे याच्यामध्ये दुसऱ्या गटामध्ये जमीन आहे तिथे, म्हणून मी इथे 60 किलो घेतलेला 60 आर घेतलेला आहे आणि इथे 45 किलो बियाणं या ठिकाणावर आपल्याला दाखवलं. एवढं बियाणं तुम्हाला मिळू शकतं. आणि अशाच पद्धतीत तुम्हाला अर्ज या ठिकाणाहून करायचा आहे. प्रथम आपण काय केलं, घटकासाठी अर्ज करा, लॉग इन केलं. लॉग इन केल्यानंतर घटकासाठी अर्ज करा, बी बियाणे ऑप्शन निवडला. त्याच्यानंतर आपण आपली जी काही आहे ती माहिती भरली आणि जतन करा या आपण ऑप्शनवर क्लिक केलं. आता
घटक यशस्वीपणे समाविष्ट करण्यात आला आहे. आपणास आणखीन घटक निवडायचे आहेत का? आता बघा, मी 60R साठी अर्ज केलेला आहे, परंतु मी आणखीन 40R साठी या ठिकाणावर अर्ज करू शकतो. म्हणजेच आपल्याला 1 हेक्टरसाठी बियाणं मिळणार आहे. तर तुमच्या दुसऱ्या गटात जर जमीन असेल तर या ठिकाणी तुम्ही यस करा. यस केल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी इथे दिसेल. त्यानंतर तुमचा पहिला फार्मर आयडी जे तुम्ही निवडला होता, त्याच्यानंतर जो दुसरा फार्मर आयडी आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणावर जे आहे ते किती क्षेत्र आहे तर ते तिथे तुम्हाला खाली दिसू लागेल. आणि तुम्हाला हंगाम निवडायचा आहे, त्याच्यानंतर घटक निवडायचा, बियाणे वितरण, त्याच्यानंतर प्रकार निवडायचा, गळीत धान्य, त्याच्यानंतर तुमचं जे काय आहे तर हे निवडायचं, म्हणजे कोणत्या याच्यासाठी हे करायचं. आता इथं लक्षात घ्या, पहिले तुम्ही 60R साठी अर्ज केलेला आहे. आता दुसरा अर्ज जे आहे तर तुम्हाला फक्त 40R साठीच तुम्ही या ठिकाणावर करू शकता. 40R साठी अर्ज केल्याच्या नंतर जे आहे ते तुम्हाला पुढे बियाणं किती मिळणार ते सुद्धा त्या ठिकाणावर दाखवणार आहे. म्हणजे 1 हेक्टरसाठी तुम्हाला त्या ठिकाणावर बियाणं मिळणार आहे. इथं आता 30 किलो हे बियाणं तुम्हाला मिळणार आहे. हे सुद्धा अर्ज तुम्हाला जतन करायचं आहे. या ठिकाणाहून जतन केल्याच्या नंतर आता पुन्हा समाविष्ट करायचं आहे, तर आपल्याला समाविष्ट करायचं नाही म्हणून आपण या ठिकाणाहून नो करू शकतो. नो केल्याच्या नंतर आता तुम्हाला वाटेल तुमचा अर्ज झालाय, परंतु तुमचा अर्ज झालेला नाहीये. आता अर्ज करण्यासाठी अर्ज सादर करा या ठिकाणावर तुम्हाला जायचं आहे. अर्ज सादर करा या ठिकाणी गेल्याच्या नंतर खाली एक हे दिसतील तुम्हाला, हे अशा पद्धतीत तुम्हाला एक ऑप्शन दिसेल आणि पहा या घटकावर तुम्हाला जायचं आहे. तर आता काय करायचंय, आपण इथं कशासाठी अर्ज केलेले आहेत ते या ठिकाणावर दिसतील आणि आपल्याला या ठिकाणाहून एक फीस पे करायची आहे. ती एका वर्षात एकदाच 26 रुपये 60 पैसे एकदा फीस पे करायची आहे. तर ती या ठिकाणावर आपल्याला करायची आहे, पेमेंट करायचं आहे. इथं मेक पेमेंट ऑप्शनवर आपण क्लिक करू शकतो. मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला वॉलेट, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, MPS वगैरे येतात. आपण क्रेडिट डेबिट कार्ड निवडू. क्रेडिट डेबिट कार्ड निवडल्याच्या नंतर समोर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे आहे ते पुढे UPIचा सुद्धा ऑप्शन येतं. कोणाला वाटेल UPIचा ऑप्शन नाही, परंतु समोर गेटवेवर गेल्याच्या नंतर UPIचा ऑप्शन या ठिकाणावर दिसतं. UPIचा ऑप्शन दिसल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे तर इथं QR कोड एक जनरेट होतं. शो QR म्हणून तुम्हाला करायचं आहे. शो QR केल्याच्या नंतर तुमचं फोनपे, गुगल पे मधून तुम्ही स्कॅन करून या ठिकाणावर याचं जे आहे ते पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली हे रिडायरेक्ट होईल त्या पेजवर. इथं पेमेंट झाल्यावर ॲप्लिकेशन ID वगैरे जेवढे येतील, जेवढे तुमचे अर्ज केलेले आहेत तर त्याच्यामध्ये संपूर्ण हे अर्ज हे सबमिट होतील. इथून रिसिप्ट वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही रिसिप्ट त्या ठिकाणाहून घेऊ शकता पेमेंट केलेल्याची, परंतु याची काही तुम्हाला जरूरत त्या ठिकाणी पडत नाही. आता तुम्ही नंबर लागल्याच्या नंतर तुम्हाला एक मेसेजद्वारे कळवल्या जातं की बुवा तुमचा या घटकासाठी नंबर लागलेला आहे आणि जवळील वितरकाकडे तुमचं बियाणं त्या ठिकाणावर दिलं जातं. अशा पद्धतीत एक थोडक्यात तुम्ही बियाणासाठी मोबाईलवरून अगदी 2 मिनिटाच्या आत तुम्ही अर्ज करू शकता. आता जे काही हे याची लास्ट तारीख आहे 15 मे पर्यंत याची शेवटची तारीख असणार आहे. त्या तारखेपर्यंत तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज केल्याच्या नंतर जो प्रथम अर्ज करेल, आता इथं लॅटरी पद्धत नसल्याच्या कारणानं जो प्रथम येईल त्याला प्रथम प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे जे आहे तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि या जी काही योजना आहे शासनाची याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. आणि हो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि या अगोदर तुम्ही बियाणाचा लाभ घेतला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि महायोजना दूतवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक किंवा इंस्टाग्रामला बघत असाल तर तिथे तुम्ही फॉलो करून ठेवा. आपल्या चॅनलवर वेळोवेळी शासकीय योजनाविषयी असो, सोलार योजनाविषयी असो या ठिकाणी माहिती मिळत राहते. त्यामुळं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.